हेडलाईनचे प्रस्तुत करता आहेत रामबंधू लोणचं. आता प्रत्येक जण जिंकेल. रामबंधू लोणचं. प्रत्येक बरणीवर संधी चारही संधी धमाकेदार. आता रामबंधू लोणच्या सोबत प्रत्येक जण जिंकेल. निवडणूक आयोग सरकारसाठी काम करताय. मतदानाच्या आदल्या दिवशी घरोघरी प्रचाराला मुभा दिल्यानं ठाकरे बंधू संतापले. लोकसभा विधानसभेत अशी प्रथा का नव्हती? निवडणूक आयोगाला सवाल. ठाकरे बंधूंची संक्रांतही एकत्र साजरी. उद्धव ठाकरेंसह रश्मी आणि आदित्य ठाकरे शिवतीर्थावर. मुंबादेवीचंही घेतलं सहकुटुंब दर्शन. उमेदवारांच्या बिनविरोध निवडीविरोधातील अविनाश जाधवांची याचिका हायकोर्टानं फेटाळली. बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांचा मार्ग मोकळा. महानगरपालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस. चेंबूरमध्ये शिंदे सेनेनं पैसे वाटल्याचा ठाकरे सेनेचा आरोप. चारकोपमध्ये भाजप उमेदवारावर निशाणा, तर पनवेलमध्येही मनसेचा भाजपवर आरोप. मतदानासाठी मुंबईत 30,000 पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. SRPF, QRT सह इतर तुकड्यांची अतिरिक्त फौजही तैनात. युती सरकारने पार्टी फंडसाठी सिंचन प्रकल्पाच्या निधीतून 100 कोटी मागितले. सिंचन घोटाळ्यावरून अजितदादांचा गौप्यस्फोट. दादा 25 वर्ष गप्प का? एकनाथ खडसेंचा सवाल. तर अजित पवारांनी कोड्यात बोलू नये, राऊतांचं आव्हान.